उद्धव ठाकरेंसोबत जाऊया, मनसे नेत्यांचा शिबिरात सूर, तर 120 पदाधिकाऱ्यांपैकी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या बाजूने कौल. तुमच्या मनासारखं करू, पण थोडं थांबा, राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला. मनसेत आता दिवाळी, माझ्या घरी मात्र अंधार. नारायण राणे प्रकरणामध्ये पक्षानं मला साथ दिली नाही, वरिष्ठांनी मला तुच्छ समजलं. प्रकाश महाजनांकडून राज ठाकरेंवरील नाराजी उघड. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरेंचा प्रकाश महाजनांना फोन, तर अमित ठाकरे आणि नांदगावकरांकडून महाजनांची विचारपूस. अमित ठाकरे यांच्याकडून प्रकाश महाजनांना भेट घेण्याचंही आश्वासन. इगतपुरीमध्ये मनसेच्या शिबिराचा आजचा तिसरा दिवस. बाळा नांदगावकर अमित ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. संजय राऊतांनी ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीचा टीजर प्रदर्शित केला, तर आपल्यासोबत राज ठाकरे सुद्धा आलेले आहेत. उद्धव ठाकरेंचं विधान, तर 19 आणि 20 जुलैला सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरं मिळणार. मंत्री नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर, तर राज्य सरकारची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर असल्याची माहिती. अधिवेशनात राणे आणि ठाकरेंमध्ये मात्र राजकीय सामना सुरूच. नाशिकमध्ये शिवसेनेत नाराजी असल्याची सूत्रांची माहिती, तर माजी खासदार हेमंत गोडसे नाराज. पक्षातील गटबाजीमुळे गोडसे नाराज असल्याची सूत्रांची माहिती. आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेसोबत एकनाथ शिंदे युती करणार. आज पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करण्यात येणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची आढावा बैठक. थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार. पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आज पदभार स्वीकारणार. मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये थोड्याच वेळात पदभार स्वीकारणार. शरद राष्ट्रवादी पक्षामध्ये येत्या काही दिवसात मोठी खांदेपालट होणार. पक्षाचे मुख्य सचिव म्हणून रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसची पुण्यामध्ये बैठक, तर जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक घेणार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुपारी 1 वाजता ही बैठक. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच रवींद्र चव्हाण पुण्यात. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज विधान परिषदेमध्ये निरोप समारंभ. दानवेंचा कार्यकाळ 29 ऑगस्टला संपणार. विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद आता काँग्रेसकडे जाण्याची शक्यता. सतेज पाटलांचं नाव यासाठी आघाडीवर. राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू, तर नाशिकचे काही वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात. 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले, सूत्रांची माहिती. चंद्रपुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे यांचा भाजपात प्रवेश, तर रवींद्र शिंदे यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपद जाण्याची शक्यता. महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमावर्ती भागातील 14 गावांचा प्रश्न सुटणार, तर 14 गावं महाराष्ट्रामध्ये सामील करून घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. सीमा भागातील 14 गावं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट करण्याच्या हालचालींनाही वेग. मुंबईतील आझाद मैदानावर परिचारकांचं हे आंदोलन सुरू, तर उद्या परिचारकांचं राज्यस्तरीय एकदिवसीय आंदोलन. 18 जुलैपासून राज्यातील परिचारिका विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार. बैलगाडी शर्यतीला आता आक्षेप घेणारी जनहित याचिका हायकोर्टानं फेटाळली. बैलगाडी शर्यतींच्या आधी प्राण्यांवर अत्याचार केले जातात असा याचिकेत होता उल्लेख. मेधा सोमय्या मानहान प्रकरणी आज सुनावणी. संजय राऊतांनी मुंबई सेशन कोर्टात आव्हान दिलेल्या याचिकेवर सुनावणी होणार. ईपीएफओकडून पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल. घर घेणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब. कर्मचारी पीएफ खात्यातून आता 90% रक्कम काढू शकतात. नव्या नियमामुळे पीएफची रक्कम लवकरात लवकर मिळण्यासही मदत होणार. आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया प्रवास भुयारी मेट्रोतून होणार, तर आता मेट्रो 11 मार्गिकेच्या प्रस्तावास सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा. MMRC कडून भुयारी मेट्रो 11 बांधण्याचाही निर्णय. गेटवे ऑफ इंडिया जवळ प्रवासी जेट्टीला उच्च न्यायालयाची परवानगी. अटी शर्थींसह प्रवासी जेट्टीला हायकोर्टाची परवानगी. अटी शर्थींचं काटेकोरपणे पालन करण्याचेही राज्य सरकारला निर्देश. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण. नागोठणेजवळ रस्त्यांवरच्या खड्ड्यात अवजड वाहनं अडकली, तर काल याच रस्त्यांना आलं होतं नदीचं स्वरूप. मुंबईच्या मुलुंड परिसरामध्ये येत्या शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार, तर हा पाणी पुरवठा 12 तासांसाठी बंद राहणार. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठ्यावर परिणाम.
पुणे शहरातील पाणी पुरवठा उद्या बंद. कोथरूड कर्वेनगरसह शहरातील मध्यवर्ती पेठा तसंच सहकारनगर कात्रज भागातील पाणी पुरवठा बंद राहणार. पर्वती पाणी पुरवठा केंद्रामध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामं सध्या हाती. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय. तर पुणे आणि परिसरात पुढील 4 दिवस ढगाळ वातावरण राहणार. हवामान खात्याची माहिती. पुण्याच्या खडकवासला धरणाच्या साखळीतील सर्व धरणं ही 75% भरली. पानचेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस. एकूण पाणीसाठा 21.62 टीएमसी. सततच्या पावसामुळे रत्नागिरीतील खोरनिंदको धबधब्याला रौद्र रूप. तर धरणाच्या मानवनिर्मित सांडव्यातनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह. रायगड जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यामुळे आंबा नदीच्या पाणी पातळीत घट. तर नागोठणे शहरातील पूरस्थिती ओसरली. कालच्या मुसळधार पावसामुळे आंबा नदी धोक्याच्या इशाऱ्यावरून वर वाहत होती. यामुळे नागोठणे शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली गेला होता. कोल्हापुरात गेल्या 24 तासात पंचगंगेच्या पाणी पातळीत 10 फुटांची वाढ. सध्या पंचगंगेची पाणी पातळी ही 31 फुटांवर. जिल्ह्यातील 37 बंधारे पुन्हा पाण्याखाली. परभणी जिल्ह्यामध्ये शेतीच्या कामासाठी जायकवाडी, माजलगाव आणि इतर कालव्यांमधून आज पाणी सोडण्यात येणार. आमदार राजेश विटेकर यांच्या पाठपुराव्याला यश. राज्यामध्ये आतापर्यंत 1,20,65,230 हेक्टरवर खरीप पिकांची लागवड. पावसामुळे उडीद आणि मूग कडधान्याच्या पेऱ्यावर सध्या परिणाम. पुण्यातील भोरमध्ये राजगड मार्गालगत वडाचं झाड कोसळलं. दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मात्र वाहनांचं आणि दुकानांच्या शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुण्याच्या चाकण परिसरामध्ये टेम्पोतनं गांजाची तस्करी करत असताना पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडलं. अंमली पदार्थ विरोधी पथकाची ही कारवाई. श्रेयस चव्हाण आणि राम पितळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं. छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोडेखोरांचा सुळसुळाट. तर हातात धारदार शस्त्र घेत फिरणारे दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. तिसगाव भागामध्ये रात्रीच्या वेळी दहशत माजवण्याचा त्यांचा प्रयत्न. अधिकचा तपासही सुरू. पुणे कॅम्प परिसरामध्ये भिवंडी दरबार हॉटेलचा परवाना एफडीएकडून निलंबित. हॉटेलमध्ये सूपमध्ये झुरळ आढळल्यामुळे परवाना तात्पुरता निलंबित. धार्मिक स्थळांवरील अनधिकृत 575 भोंग्यांवर नागपूर पोलिसांची कारवाई. भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ही कारवाई. पुण्यातल्या मावळमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यात 8 दिवसात 4 अट्टल चोरट्यांना अटक. 25 लाख रुपये किमतीचे 35 तोळे सोनं आणि एक कार जप्त. शिरसगाव पोलीस ठाण्यामध्ये घरफोडीची ही घटना. जळगावात 4 चाकी वाहनासह जनरेटर चोरल्याचा प्रकार. गोलाणी मार्केट परिसरातली घटना. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या जामोद ते पुणे ट्रॅव्हल्सचा चालक मद्यधुंद अवस्थेत. ट्रॅव्हल्स मालकानं प्रवाशांसोबत उद्धट संवाद साधला. प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर बदलला चालक. सोलापूरच्या पंढरपुरात प्रियकराच्या मदतीनं विवाहितेकडून आत्महत्येचा बनाव. पतीला खरं वाटण्यासाठी 3ऱ्याच महिलेची हत्या करून जिवंत जाळलं. पाटकळ गावातली धक्कादायक घटना. कल्याण पूर्वेमध्ये 10 दिवसांपासून अघोषित लोड शेडिंग. नागरिक त्रस्त. पडघा पाल जवळच्या मुख्य वीज वाहिनीतील बिघाडामुळे पर्यायी वाहिनीवर ताण. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत 107 उमेदवारांची माघार. तब्बल 9 वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीत चुरस वाढली. गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये साईंच्या झोळीत 6,31,00,000 रुपयांचं दान. उत्सव कालावधीत साई प्रसादालयामध्ये सुमारे 1,83,000 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला.